बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातील घटनेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही, अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोपी मृत तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी केलाय। डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं, याचा आमच्याकडे पुरावे आहेत असंही भिसे कुटुंबियांनी म्हटलंय। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले। संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला। रुग्णालयावर कारवाईची मागणीही करण्यात आली। 20 लाख मागितले होते त्यातले 20 लाख मागितले होते त्यातले। दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकल्यात। शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावर खोट्या नोटा फेकल्या। गर्भवती महिलेला मृत्यूनंतर सर्व स्तरातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर टीका केली जाते। गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे गट देखील आक्रमक झालाय। शिंदे गटानं मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडी आंदोलन केलं, तसंच प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलनही करण्यात आलं। जय भारत, जय भारत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली आहे। बघा पैसे 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 पाहिजे